अमरकोट भले अक्कलकोटा नाव, जेथे स्वामी राव वसतसे वसतसे। स्वामी सूत म्हणे अमरकोट गाव, शोभतसे नाव स्वामी सत्ते स्वामी सत्ते। श्री स्वामीराज माऊली। श्री स्वामी समर्थ। 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 नमस्कार भक्तमंडळी, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामीराज माऊली या यूट्यूब चॅनलच्या अक्कलकोट या सदरमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे स्वागत करतो आहे। भक्तगण, गेल्या मार्च महिन्यामध्ये 23 मार्चला आपण या सदराला सुरुवात केली आणि बघता बघता आता 6-7 महिने होत आलेले आहेत। आता खरं बघायला गेलं तर अक्कलकोटमधली जी काय स्वामींची जी काय लीलास्थळं आहेत ती आता संपत आलेली आहे। काही शेवटचे 4-5 राहिलेले आहेत। स्वामी महाराजांनी देह ठेवला त्या अगोदर अगदी 1 वर्षापासून स्वामी महाराज काही ना काही सुचवत होते। त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून त्यातल्या काही गोष्टी लोकांना कळल्या, तर काही गोष्टी लोकांना त्या कळलेल्याच नव्हत्या। महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्या कळल्या। अगदी देह ठेवण्या अगोदर 15 दिवस स्वामी महाराजांनी रुद्रस्वामी म्हणून एक लिंगायत साधू होते, त्यांनी कितीतरी वर्षापूर्वी समाधी घेतलेली आणि आज तो रुद्रस्वामी मठ म्हणून तिथे आहे अक्कलकोटात। त्या रुद्रस्वामी मठामध्ये एक शिवलिंग होतं, म्हणजे त्या रुद्रस्वामी महाराजांच्या समाधीवरती एक भलं मोठं शिवलिंग होतं आणि त्या शिवलिंगावरती गौऱ्या रचून स्वामी महाराजांनी होम केलेला। ते शिवलिंग अक्षरशः पेटवून दिले। आपण आपल्या गेल्या एपिसोडमध्ये हे नेमकं स्थान कुठचं ते पाहिलं। या स्थानाबद्दल तसं बघायला गेलं तर खूप गैरसमज आहे। अगदी आज 2023 सालात सुद्धा जरी तुम्ही मल्लिकार्जुन मंदिरामध्ये गेलात तर मल्लिकार्जुन मंदिरामध्ये हेच सांगितलं जातं की हेच ते शिवलिंग आहे। मला वाटतं आताच्या पिढीची त्याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे। खरं म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर हे अक्कलकोटचं ग्रामदैवत आहे, अत्यंत जागृत आहे, त्याच्याबद्दल वादच नाही।
मग अशा वेळेला खोटं नाटं बोलण्याची तिथे काहीच गरज नाही, तरी पण ते बोललं जातं. सुरुवातीला जेव्हा मी गेलो तिथे जेव्हा म्हटलं गेलं की हेच ते स्थान आहे, पण कुठेतरी माझं अंतर्मन मला सांगत होतं की हे ते स्थान नाही आहे. मग ते स्थान कुठचं, स्वामी महाराजांनी होम कुठे केला हे अक्कलकोटमधल्या लोकांना सुद्धा माहिती नव्हतं. ते सुद्धा हेच समजत होते की ते मल्लिकार्जुन मंदिरातच केलं असावं. असं करता करता तिथला एक ऑटो रिक्षावाले होते गुरु बिराजदार. हा गुरु अगदी फार पूर्वपर माझ्याबरोबर भरपूर ठिकाणी फिरलेला आहे. त्याच्या घराच्या समोरच हा रुद्रस्वामी महाराजांचा मठ आहे आणि त्याच्याकडून मला हे सगळं कळलं. सर्वप्रथम मी तिथे ज्याला गेलो त्याला इरिया स्वामी नावाचे एक ग्रस्त होते, हे सगळं ते सांभाळत होते. त्यांच्या कितीतरी पिढ्यांपासून हा मठ ते सांभाळत आहेत. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हो हेच ते स्थान आहे. तेव्हा या समाधीवरती शिवलिंगच नव्हतं. मी त्यांना जेव्हा विचारलं हे शिवलिंग कुठे आहे, तर तेव्हा त्यांच्याकडून जर सांगण्यात आलं की अक्कलकोटचे गुरुमंदिराचे जे श्री गजानन महाराज आहेत, त्या गजानन महाराजांनी ते शिवलिंग शिवपुरीला नेऊन ठेवलेलं आहे. भक्तमंडळी, जेव्हा आम्ही शिवपुरीला गेलो त्याची चौकशी केली तेव्हा शिवपुरीतल्या लोकांनी सांगितलं तसं कधीच काही घडलेलं नाही आहे आणि हे शिवलिंग आमच्याकडे नाही आहे. त्यानंतर 3-3.5 वर्ष या शिवलिंगाचा मी फक्त शोध घेत होतो. ज्याला ज्याला मला विचारता आलं त्याला मी विचारत होतो, पण त्याच्याबद्दल कधीच कोणी सांगितलेलं नाही. ही गोष्ट 20 वर्षापूर्वीची आहे. 20-22 वर्षापूर्वी आपल्याकडे तसं बघायला गेलं तर फोन नव्हते. 20-22 वर्षापूर्वी आपल्याकडे मोबाईल नव्हते, आपल्याकडे जीपे पण नव्हतं, कुठच्याही पद्धतीचं पेमेंटचं ॲप नव्हतं. त्याच्यामुळे त्यावेळेला काय असायचं, जर आपल्याला पैसे काही घेऊन जायचे असतील आणि गाडी घोड्याचा प्रवास असेल, तिथे आपले ते पैसे हरवण्याचे चान्सेस असतील तर ट्रॅव्हलर्स चेक यायचे. त्यामुळे मी 500-500 रुपयाचे 2-3 ट्रॅव्हलर्स चेक माझ्याकडे ठेवलेले आणि 200-500 रुपये जवळ ठेवले. त्याला तिकीट पण स्वस्त, सगळंच काय स्वस्त होतं. आणि ते ट्रॅव्हलर्स चेक अक्कलकोटच्या स्टेट बँकेमध्ये मी वटवायला गेलेलो असताना मला एक ग्रस्त भेटले तिथे. ते मला पाहत होते. अक्कलकोटात मी सगळीकडे फिरतोय, काय फोटो काढतोय वगैरे काय करतोय. तर त्यांच्या उत्कंठेपोटी त्यांनी आपलं सहज विचारलं मला की तुम्ही काय करता इथे येऊन नेमकं. मी जेव्हा त्यांना सांगितलं सगळं मी शोध घेतोय, स्वामी महाराजांच्या देहस्वरूप स्वामी महाराज नांदत असताना काय घडलं हा सगळं मी शोध घेतोय आणि त्याचं रिपोर्टिंग करतोय, तेव्हा त्या ग्रस्ताने मला अगदी खूप कॉपरेशन द्यायचं, खूप मदत करायचं कबूल केलं. तुला काय पाहिजे तर मला सांग, मी ते अक्कलकोटातच आहे. भक्तमंडळी, त्यांचं नाव होतं TB घाडगे. अक्कलकोटच्या राजघराण्यामध्ये पूर्वी त्यांचे सरदार असत. ही सगळी जुनी अक्कलकोटची मंडळी, आता ते सध्या हयात नाही आहेत, पण त्यांनी मला तुम्हाला सांगतो खूप मदत केली. ते जेव्हा मला भेटले तेव्हा मला त्यांना ह्या शिवलिंगाबद्दल विचारायचं मला सुचलं सुद्धा नाही. त्याच्यानंतरच्या अक्कलकोटच्या 2-3 वाऱ्या झाल्यानंतर एक दिवशी मला ते आठवलं आणि त्यांना मी विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मी असं ऐकून आहे की ते शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिराच्या बाहेर होतं आणि तिथून ते कोणीतरी एका बाईने नेलं आणि स्वतःच्या शेतामध्ये ते पुरलं. भक्तमंडळी, कुठल्या बाईने कोणी नेलं हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं, पण माझा शोध त्या पद्धतीने पुढे सुरू झाला. आणि त्याच्यानंतर सुद्धा काही महिने उलटले आणि काही महिने उलटल्यानंतर या गुरु बिराजदारनीच मला एका कुटुंबाशी अशी ओळख करून दिली की त्यांच्या शेतामध्ये ते शिवलिंग होतं. आता मी सुरुवातीपासून सांगतो ते नेमकं घडलं काय. स्वामी महाराज अक्कलकोटात असताना महाराजांना विरोध कोणीच करू शकत नव्हते. गेल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी ज्याला ते शिवलिंगावरती होम केला आणि ह्या लिंगायत समाजाला ज्याला कळलं ते फार चिडून आले, तिथे खूप चिडून आले. पण महाराजांशी नजरानजर होताच ते सगळे शांत झाले. त्यांच्या गुरुच्या समाधीवरती महाराजांनी अक्षरशः आग लावलेली, पेटवलेलं ते शिवलिंग, तरी पण स्वामी महाराजांच्या समोर त्यांची बोलायची शामत झाली नाही. महाराजांचं ते दैवी स्वरूप बघून कोणालाही हिंमत होत नसत. महाराजांना साधा प्रश्न विचारणं मुश्किल असायचं, तिथे येऊन महाराजांना विरोध कसा काय कोण करणार. त्यामुळे ते सगळे शांत झाले. शेखनूर बाबाच्या दर्ग्याच्या बद्दल सुद्धा असाच एक मी उल्लेख केला होता. अशी नोंद आहे की शेखनूर बाबाच्या दर्ग्याच्या तिथे ज्याला महाराज गेले होते आणि तिथल्या त्या मुसलमान लोकांच्या स्मशानावरच्या एका थडग्यावरती महाराजांनी ज्याला लघुशंका केली तेव्हा ते सगळे मुसलमानसुद्धा येत होते तिथे.
अगदी हातामध्ये दांडके वगैरे घेऊन येत होते की महाराज आमच्या एखाद्या थडग्यावरती मुतले कसे काय. पण तोच महाराजाने तिथल्या एका कुत्र्याला लोकांना सांगितलं याला दाबा. आणि ती सगळी लोकं जी येत होती चिडून, त्यांच्या बायका त्यांच्या पाठी आल्या आणि सांगितलं अहो आपल्या घरामध्ये आपल्या लहान लहान मुलांच्या पोटात दुखतंय. ही सगळी मंडळी परत गेली. हाहाकार उडालेला. सगळ्यांच्या मुलांच्या पोटामध्ये एकाच वेळेला दुखणं किती भयानक असेल ते. आणि ती पोरं बिचारी अक्षरशः रडत होती. हाहाकार उडालेला. ही सगळी मंडळी हातातल्या काठ्या दांडक्या तिथेच रस्त्यावरती टाकले आणि जे ते आपापल्या घरी गेले. हे ज्याला त्या लोकांना कळलं की असं असं घडलेलं आहे, महाराजांनी एका कुत्र्याला दाबलेला तिथे आणि ते दाबल्यामुळे आपल्या पोरांच्या पोटामध्ये दुखत होतं, त्याला ही सगळी मुसलमान मंडळी महाराजांकडे आली आणि महाराजांची माफी मागितली. तसंच काहीचं इथे सुद्धा झालं असावं. पण त्याच्या मनाने मानलेलं नव्हतं. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी तो विकल्प होताच की महाराजांनी कसा काय होम केला आपल्या गुरुच्या समाधीवरती. आता ते शिवलिंगावरती होम केलं आहे, शिवलिंग पेटवलेलं आहे, ते तिथे पूजणं कितपत योग्य आहे. पण महाराजांच्या देहस्वरूप हयातीत त्यातल्या एकाही माणसाची हिंमत नव्हती की त्याच्यावरती काय करायचं विचार करण्याचं सुद्धा. 15 दिवसांनी महाराजांनी देह ठेवला. 15 दिवसांनी महाराजांनी देह ठेवताच ही सगळी लिंगायत मंडळी सगळी एकत्र आली. त्यांचा विचार विनिमय झाला आणि तिथे असं ठरलं की हे शिवलिंग काय या समाधीवरती आता ठेवायचं नाही, ते आपण त्याच्यावरचं काढायचं आणि ते आपण बाहेर ठेवूया. या रुद्रस्वामींच्या मठाच्या अगदी बाहेर काही दिवस ते शिवलिंग ठेवलेलं. त्याच्याकडे कोणी लक्षसुद्धा दिलेलं नव्हतं. प्रत्यक्ष महाराजांनी होम केलेलं शिवलिंग महाराजांनी देह ठेवल्यानंतरच अगदी काही दिवसात लगबगीने ते शिवलिंग तिथलं काढलं आणि त्या मठाच्या बाहेर ठेवलं. तिथे ते शिवलिंग अगदीच दुर्लक्षित होतं. त्यामुळे तिथे कोणीतरी पुन्हा ते शिवलिंग तिथून उचललं, काढलं आणि ते मल्लिकार्जुन मंदिराच्या बाहेर ठेवलं. भक्तमंडळी त्याला मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भरपूर तिथले सगळ्या लिंगायत उपासक जे होते ते जात असत. त्या माणसाला बहुतेक असं वाटलं असेल की इथे जर ते ठेवलं तर त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. पण तसं काहीच घडलं नाही. उलट ते शिवलिंग अगदी उन्हाताणामध्ये तिथेच पडलेलं असायचं. त्यामुळे भटके कुत्रे वगैरे जे असायचे ते तिथे पाय वर करून घाण करायचे. या मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरामध्ये एक लिंगायत बाई राहत होत्या. त्यांचं नाव चदव्वाबाई. या चदव्वाबाई ज्या होत्या, तेली अण्णाव त्यांचं, त्यांना ते बघवलं नाही. त्याने असा विचार केला शेवटी ते शिवलिंगच आहे, त्याची कितीतरी वर्ष पूजा घडलेली आहे. मग अशा वेळेला ते शिवलिंग इथे नुसतं रस्त्यावरती उघडं नागडं पडलेलं आहे आणि त्याच्यावरती जो येईल तो सगळे घाण करतो. तिथे येणा जाणारे कुत्रेसुद्धा त्याच्यावर पाय वर करून सगळं घाण करतायत. मग या शिवलिंगाला असं इथे ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही. त्या बाईच्या मनाला ते पटलं नाही. तिला ते पाहावेन असं झालं. शेवटी एक दिवशी तिने तिच्या घरातल्या गड्यांना सांगितलं, हे इथून उचला आणि आपली जी शेती आहे हन्नूर रस्त्यावरती, त्या हन्नूर रस्त्यावरच्या शेतीमध्ये एका कोपऱ्यामध्ये जाऊन ते तिथे आतमध्ये जमिनीमध्ये पुरा, की जेणेकरून त्याच्यावरती कोणी घाण करणार नाही आणि व्यवस्थित राहील. सदवाबाईंचा उद्देश फार चांगला होता. कुठेतरी असं होतं या समाजामध्ये असं एक वावडं उठलेलं की आता त्या शिवलिंगाची पूजा करता येणार नाही, कारण महाराजांनी त्याच्यावरती होम केलेलं आहे. त्यामुळे पूजा पण नाही आणि त्याच्यावरती घाण पण नाही की जे आपल्याला बघवत नाही, कारण आपलं ते आराध्य दैवत आहे, शिव आहे. या लिंगायत लोकांचा आराध्य दैवत म्हणजे शिव. त्यांच्या गळ्यात सुद्धा ते शिवलिंग घालतात. मग अशा वेळेला हे शिवलिंग जे आहे ह्याच्या व्यवस्थितरित्या ते राहू द्या. भले त्याची पूजा करता येत नाही आहे, पण ते शिवलिंग असं उघड्यावरती नको की जिथे त्याच्यावरती सगळी घाण पडते. भक्तमंडळी, या श्रीमती चदव्वाबाईंनी ते शिवलिंग त्यांच्या शेतामध्ये पुरायला सांगितलं आणि ते पुरलं गेलं व्यवस्थित. ही गोष्ट आहे महाराजांनी देह ठेवल्यानंतर काही महिन्यांनी, म्हणजे इसवी सन 1878च्याच आसपासची. ते शिवलिंग त्या रुद्रस्वामींच्या मठावरनं काढलं गेलं. रुद्रस्वामींच्याच मठाच्या बाहेर ते ठेवलं गेलं आणि त्याच्यानंतर रुद्रस्वामींच्या मठाच्या बाहेरून त्या मल्लिकार्जुन मंदिराकडे नेलं गेलं आणि तिथे सगळं घाण होत होतं. आणि तिथून जे या बाईने जे तिथून काढलं आणि स्वतःच्या शेतामध्ये पुरायला सांगितलं,
या सगळ्या गोष्टी घडल्या त्या महाराजांनी देह ठेवल्यानंतर काही महिन्यातच. त्याला फारसा काय काळ गेलेला नव्हता. म्हणजे आपण समजा की महाराजांचा देह ठेवलेल्याला जितकी वर्ष झाली तितकी वर्ष या समाधीवरचं शिवलिंग काढून झालेली आहेत. भक्तमंडळी, त्यानंतर या बाईंच्या पश्चात त्यांच्या मुलाने हे शेत विकून टाकलं. त्यांच्या आपसामध्ये काय ज्या काय वाटण्या व्हायच्या होत्या त्यामुळे हे शेत विकावं लागलं आणि ते शेत विकलं गेलं. ही गोष्ट सुद्धा इसवी सन 1940 वगैरेच्या आसपासची असावी. म्हणजे 1878 पासून ते 1940 म्हणजे जवळजवळ 62 वर्ष ते शिवलिंग त्या आतमध्ये पुरलेलंच होतं. या बाई गेल्या, त्यांच्या मुलाला त्याच्याबद्दल कल्पना होती. आणि ही लिंगायत लोक जेव्हा आपसात एकमेकाला ज्याला शेत विकतात ना त्याला अमुक एक भाग तो विकत नाहीत. त्यांच्यामध्ये अशी प्रथा आहे की त्यांच्यात जर कोणी गेलं वारलं तर लिंगायत लोकांमध्ये समाधी बांधली जाते आणि पुन्हा वरती शिवलिंग स्थापलं जातं. आणि हे सगळं कुठे करणार तर हे सगळं ते त्यांच्या शेतातला एक भाग तो त्याच्यासाठी ते राखून ठेवलेला असतो. शेत विकलं जातं पण तो भाग तेवढा विकला जात नाही. किंवा शेत विकताना एकमेकाला ते विकत असताना विकत घेणारा माणूस हे सुद्धा विचारतो की जो भाग तुम्ही मला विकताय त्याच्यात तिथे आतमध्ये कुठे काय समाधी वगैरे नाही ना तुमच्या माणसाची. सहसा ते देतच नाहीत पण तरीसुद्धा ते आपल्या हिशोबाने विचारतात. कारण समाधी म्हटलं का त्याची पूजापाठ होणार, सगळंच काय होणार. आणि एखाद्या तिराईकाच्या समाधीची पूजापाठ हा माणूस कशाला करणार, नवीन विकत घेणारा माणूस. म्हणून हे शेत ज्याला विकलं गेलं त्याला बाईंच्या मुलाला त्या विकत घेणाऱ्यांनी ही सगळं चौकशी केली होती, विचारलेलं. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, इथे कुठच्याही पद्धतीचे तुम्हाला मी विकत असलेल्या भागामध्ये कुठली समाधी नाही आहे किंवा कोणालाही तिथे आतमध्ये पुरलं गेलेलं नाही आहे. त्यांनी ते शेत विकत घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे शेती वगैरे चांगली मस्त केली, सगळं व्यवस्थित चाललं होतं त्याचं. आणि एक दिवशी अचानक असंच ॲक्च्युली तिथे तो नांगर फिरवत असताना हे 1878 सालात पुरलेलं शिवलिंग त्याला मिळालं. शिवलिंग मिळाल्यावरती त्याला कळेना, अरे आपल्याला ज्याच्याकडून आपण शेत विकत घेतलं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इथे कुठच्याही पद्धतीची काहीही समाधी नाही आहे. मग हे शिवलिंग आलं कुठून. त्यांनी पुन्हा त्या चदवाबाईंच्या मुलाची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की साधारण 10-15 वर्षापूर्वी तुमच्याकडून जे मी शेत घेतलेलं आहे त्या शेतामध्ये नांगरत असताना मला तिथे आतमध्ये शिवलिंग मिळालं. आता शिवलिंग मिळालं त्याचा अर्थ एक तर 100% असणार की इथे कोणाला तरी पुरलेलं आहे, कोणाची तरी इथे समाधी आहे. तेव्हा चदवाबाईंच्या मुलाने त्यांना सांगितलं की इथे कुठच्याही पद्धतीची समाधी नाही, काही नाही. मी तुम्हाला सांगायचं माझ्या डोक्यात राहिलं नाही. हे जे शिवलिंग आहे हे रुद्रस्वामी मठातलं आहे ज्यावर स्वामी महाराजांनी होम केलेला आहे. हे ते शिवलिंग आहे. त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं सांगितलं की मल्लिकार्जुन मंदिराच्या बाहेर या शिवलिंगावरती भरपूर घाण पडायची. ते माझ्या आईला पाहवलं नाही, आईला ते अजिबात बघवलं नाही. आणि तेव्हा तिने शेतातल्या गड्यांना बोलवलं आणि तिथे ते शिवलिंग त्यांना आतमध्ये गाडायला सांगितलं शेतामध्ये. आणि तसं ते पुरलं गेलेलं आहे. जे तुम्हाला आज मिळालेलं शिवलिंग आहे हे तिथे असलेल्या कुठल्या समाधीवरचं नाही आहे, तर हे रुद्रस्वामींच्या समाधीवरचं आहे. हा लिंगायत समाज जो आहे हा जसा शिव उपासक तसं त्यांचे जे जंगमांचे सुद्धा उपासक आहेत. जंगम म्हणजे त्या लिंगायत समाजामधले सत्पुरुष. आणि रुद्रस्वामी सुद्धा अतिशय सिद्ध असे योगी होते, ते सुद्धा जंगम होते. जेव्हा त्यांना कळलं त्यांच्या समाधीवरच्या शिवलिंगावरती स्वामी महाराजांनी होम केलंय हे सगळ्यांनीच ऐकून होते. मी शोधत असताना भले मला ते मिळालं नसेल, पण त्याच्यानंतर मी जेव्हा अक्कलकोटच्या प्रौढ मंडळींना भेटत गेलो तेव्हा त्यातल्या बहुतांश लोकांना माहिती होतं की रुद्रस्वामींच्या मठावरच्या शिवलिंगावरती स्वामी महाराजांनी अखेरला होम केला होता. फक्त म्हणजे महाराजांची लीलाच न्यारी आहे. एखादी गोष्ट सहज मिळण्यासारखी असेल ते तुम्हाला कधीच सहज देत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तिथे तुम्ही जर हात टेकले तर सगळंच झालं, मग काहीच मिळणार नाही तुम्हाला. पण प्रयत्न करत गेला तर महाराज तुम्हाला प्रयत्नाला यश देतात. त्यांचं म्हणणं असं असतं की तू प्रयत्न कर. त्या पद्धतीने माझ्याकडून प्रयत्न झाले आणि ते शिवलिंग मला मिळालं.
त्याची सगळी माहितीसुद्धा मिळाली. भक्त मंडळी, ज्यांनी ते शेत घेतलेलं, ज्यांना ते शिवलिंग मिळालं ते नांगरत असताना, त्यांचं आडनाव चांदोडे. या चांदोड्यांच्या शेतामध्ये आजसुद्धा ते शिवलिंग व्यवस्थित स्थापन करून ठेवलेलं आहे. या शेताचे मालक जे होते सत्तप्पा चांदोडे यांनी तिथे विहीर बांधली. तोपर्यंत शिवलिंग ते तिथे त्या कोपऱ्यातच पडलेलं, अवतीभोवती काहीतरी बांबू वगैरे लावलेले आणि त्याला एक तात्पुरतं छप्पर दिलेलं. जेव्हा यांनी विहीर बांधली तेव्हा विहिरीच्या लगत एक मोठसुद्धा बांधली आणि त्या मोठीवरच्या जागेवरती शिवलिंग व्यवस्थितरित्या तिथे स्थापन केलं. हे शिवलिंग त्या मोठीवरती 1960 सालापासून आहे. 1960 सालापासून सत्तप्पा चांदोडेंच्या पश्चात त्यांचे चिरंजीव ते सुद्धा या शिवलिंगाची पूजा करतात. आजूबाजूची मंडळी ज्यांना माहिती आहे ते सुद्धा येतात, ते सुद्धा त्याची ती पूजा करतात. भक्त मंडळी, इथे विहीर आहे आणि ह्या भागातल्या ज्या विहिरी आहेत ना, शेतातल्या विशेष करून, त्या विहिरीला कठडा बांधला जात नाही. त्याच्या पाठचं कारण काय ते मला अजून समजलेलं नाही आहे. आणि त्या विहिरीला संबंध प्रदक्षिणा घालूनच तुम्हाला त्या दुसऱ्या टोकावरती ते शिवलिंग आहे, तिथे ती मोठ आणि त्या मोठीवरती ते शिवलिंग आहे. त्यामुळे कधी जर तिथे जर दर्शनाला जात असाल तर काळजी घ्या. तुम्हाला समजणार पण नाही इथून विहीर सुरू होते ती, आणि मोठं मोठं गवत असल्यामुळे तिथे तुमचा पाय सरकून तुम्ही विहिरीत पडायच्या सुद्धा शक्यता आहेत. तुमच्याबरोबर कोण तिथे आलं, तिथल्या मंडळींपैकी, तर निश्चित तुम्हाला ते सावध करतील. पण स्वतःहून शोधून जर तिथे जाण्याचा प्रयत्न केलात तर एवढी मात्र काळजी घ्या, फक्त गवत बघून तिथे पुढे पाय टाकू नका. या परिसरातल्या बहुतेक ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना कठडाच नाही आहे. तेव्हा मी तुम्हाला असं सांगणार नाही की याच्या दर्शनाला जाऊ नका, शक्यतो लहान मुलांना वगैरे घेऊन जाऊच नका. पण तुम्ही जर जाणार असाल तर एवढी काळजी घेत प्रत्येक पाऊल टाका. आणि आज जे शिवलिंग या ज्या रुद्रस्वामींच्या मठामध्ये जे स्थापन केलेलं आहे ना, ते जेमतेम 20-25 वर्षापूर्वीच आहे. जेव्हा त्या घरामध्ये एक लग्न होतं त्याला तिथे ती जी समाधी आहे ती त्यांनी पुन्हा अपडेट केली, त्याचा काही प्रमाणामध्ये जीर्णोद्धार केला. त्याच्या बाजूला त्यांचं म्हणणं असं आहे की इथे स्वामी महाराज येऊन बसले होते, तिथे सुद्धा स्वामी महाराजांचं एक स्थान केलं आणि तिथे एक नवीन शिवलिंग स्थापलं गेलं. हे शिवलिंग आता जे रुद्रस्वामींच्या मठामध्ये आहे ते शिवलिंग नाही आहे जे ज्याच्यावरती स्वामी महाराजांनी होम केला. स्वामी महाराजांनी होम केलेला शिवलिंग जे आहे हे हन्नूर रस्त्यावरच्या चांदोड्यांच्या शेतामध्ये आहे. प्रत्येक पाऊल सावधानपणे टाका आणि तिथे जा, शिवलिंगाचं दर्शन घ्या, या घटनेचं स्मरण करा, काय घडलं असेल नेमकं त्या रुद्रस्वामींच्या मठामध्ये. आणि आज कुठेतरी आपलं नशीब थोर आहे म्हणून त्या शिवलिंगापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आज हे शिवलिंगाचं आपल्याला दर्शन मिळतं, हे मोठी गोष्ट आहे. फक्त म्हणजे त्याच्यानंतर कितीतरी स्वामी महाराजांवरती लेख लिहिणाऱ्या लोकांनी या शिवलिंगाबद्दल लिहिलं. आज हे शिवलिंग तसं बघायला गेलं तर खूपशा तिथल्या ऑटो रिक्षावाल्यांना सुद्धा माहिती आहे. आणि शिवलिंगाचं दर्शन तुम्हाला घडताच तुम्हाला महाराज आठवतील आणि तुम्ही हात जोडून तुमच्या मुखातून एकच येईल नेहमीप्रमाणे, श्री स्वामी समर्थ. देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीननाथा, ऐसे करी
दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद द्यावे दासपद मज द्यावे दासपद स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन स्वामी। तर गणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान।